इयत्ता 10वी गणित भाग 1 सरासंच 6.4. पहिला प्रश्न, पुढील सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवा. इथं सगळे चारी पण आयतालेख आहेत. आपल्याला हिस्टोग्राम काढायचा आहे. विद्यार्थ्यांची उंची आणि विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. तर त्यानुसार एक्स आणि वाय अक्षावर आपण मांडणी करायची. बघा, विद्यार्थ्यांची उंची दिलेली आहे 135 पासून 155 पर्यंत. 135 ते 140, 140 ते 145, 145 ते 150 आणि 150 ते 155. आणि विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक कॉलममध्ये म्हणजे 135 ते 140 4 विद्यार्थी आहेत. 140 ते 145 उंची सेमी उंची असणारे 12 आहेत. 145 ते 150 उंची असणारे विद्यार्थी 16 आहेत आणि 150 ते 155 उंची असणारे विद्यार्थी 8 आहेत. मग इथं आपण 4-4ने पण वाय अक्षावर जर घेतलं, 4च्या पटीमध्ये 1 सेमी बरोबर 4 सेमी असं 4 सेमी 1 सेमी बरोबर 4 विद्यार्थी आणि वाय अक्षावर एक्स अक्षावर आपल्याला 2 सेमी बरोबर 5 सेमी उंची घ्यायची आहे आणि वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 1 विद्यार्थीच घ्यायचा आहे, कारण 16 विद्यार्थी आहे त्यामुळं व्यवस्थित बसू शकता याच्यामध्ये. तुम्ही 4 विद्यार्थी घेतले तरी पण चालतात, कारण 4च्या पटीमध्ये संख्या आहे. तर इथं आपल्याला एक्स जो अक्ष आहे तो डायरेक्ट आपल्याला 135 घ्यायचा आहे. म्हणून हा जो झिगझॅग दिसते तुम्हाला त्याला क्रिंक मार्क असं म्हणतात, त्याला म्हणजे अक्ष संकोच असं म्हणतात. तर ती खूण केली म्हणजे आपण डायरेक्ट 135 घ्यायला आपल्याला परवानगी मिळते. म्हणजे त्याला क्रिंक मार्क करणं गरजेचं आहे. आपण जर डायरेक्ट केलं तर ते आपलं चुकू शकतं. मग 135 ते 140 इथं 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटरचे 5 म्हणजे 1 सेंटीमीटरला आपण 2.5 सेंटीमीटर उंची घेतलेली आहे विद्यार्थ्यांची. तर एक्स अक्षावर विद्यार्थ्यांची उंची घेतलेली आहे आणि वाय अक्षावर विद्यार्थ्यांची संख्या घेतलेली आहे आणि या पद्धतीने हिस्टोग्राम काढलेला आहे. प्रमाण पण तुम्हाला लिहायचं आहे व्यवस्थित आणि असं जर या पद्धतीने आपल्याला सोडवायचं. दुसरा प्रश्न, खालील सारणीत ज्वारीचे एकरी उत्पन्न दिलेले आहे त्यावरून आयतालेख काढा. आता इथं बघा, एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये दिलेलं आहे. 2 ते 3, 4 ते 5, 6 ते 7 असं दिलेलं आहे. म्हणजे इथं वर्ग जे आहेत ते सलग वर्ग नाहीत, म्हणून आपल्याला एक कॉलम वाढावं लागणार आहे. इथं सलग वर्ग पहिल्यांदा करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हिस्टोग्राम जे आयतालेख काढायचं आहे. बघा, या पद्धतीने मी सलग वर्ग करून घेतलेले आहेत. 0.5 कमी करायचे आणि वरच्या वर्गामध्ये 0.5 वाढवायचे. मग 1.5 ते 3.5 अशा पद्धतीने 11.5 पर्यंत आपण वर्ग घेतले. प्रमाण एक्स अक्षावर एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये इल्ड पर एकर इन क्विंटल आणि क्रिंक मार्क करून म्हणजे अर्थसंकोच करून डायरेक्ट 1.5 घेतलं. 2 सेमी बरोबर 2 सेंटीमीटर 2 सेमी बरोबर 2 क्विंटल उत्पन्न आपण इथं घेतलेलं आहे. 1.5 ते 3.5 2 क्विंटल. मग प्रत्येक 2 सेमीला म्हणजे 1 सेमीला 1 क्विंटल या पद्धतीने घेतलं आणि वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 5 शेतकरी. वाय अक्षावर शेतकऱ्यांची संख्या घेतलेली आहे, नंबर ऑफ फार्मर्स, आणि एक्स अक्षावर एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं. आता इथं बघा, एक सेमी बरोबर 5 शेतकरी घेतले म्हणजे 2 रेषांना 1 शेतकरी येतो. प्रश्न तिसरा आहे, 210 कुटुंबांची वार्षिक गुंतवणूक दिलेली आहे. तर त्यावरून आयतालेख काढायचा आहे. 10 ते 15 पासून 30 ते 35 पर्यंत आहे आणि कुटुंबांची संख्या दिलेली आहे. गुंतवणूक 1000 रुपयांमध्ये दिलेली आहे. इथे वर्ग सलग दिलेले आहेत. आपल्याला इथं क्रिंक मार्क पण करायची गरज नाही, कारण आपण 2 सेमी बरोबर 5000 रुपये या पद्धतीने घेतलेलं आहे. म्हणजे 1 सेमीला 2500 रुपये, कारण आपण याच्यामध्ये डायरेक्ट मांडणी करू शकतो. मग 10 ते 15 30 कुटुंब आहेत. 10 ते 15 हजारची जे इन्व्हेस्टमेंट करणारे आहेत ते 30 कुटुंब आहेत. 15 ते 20 करणारे 50 आहेत. 15 ते 20 हजारची गुंतवणूक करणारे, 20 ते 25 हजाराची गुंतवणूक करणारे 60 कुटुंब आहेत. 25 ते 30 हजाराची गुंतवणूक करणारे 55 आहेत आणि 30 ते 35 हजारांची गुंतवणूक करणारे 15 कुटुंब आहेत. या पद्धतीनं आपल्याला
हा हिस्टोग्राम काढायचा आहे. चौथा प्रश्न, खालील सारणीत विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी दिलेला वेळ आहे आणि त्यावरून आयतालेख काढायचा आहे. तर 60 ते 80 मिनटात म्हणजे 80 मिनटात तयारी करणारे विद्यार्थी आहेत 14. 80 ते 100 मिनटं तयारी करणारे आहेत 20. अशा पद्धतीने 140 ते 160 मिनटं तयारी करणारे विद्यार्थी आहेत 16. इथे बघा, वाय अक्षावर आपण विद्यार्थी संख्या घेतली आणि एक्स अक्षावर वेळ मिनटात घेतलेली आहे. तर डायरेक्ट मी 60 घेतलं आहे, त्यामुळे इथं क्रिंक मार्क करणं गरजेचं आहे. अक्षसंकोच करावं लागणार आहे तुम्हाला. 60 ते 80, 80 ते 100, 100 ते 120, 120 ते 140, 140 ते 160 अशा पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे. विद्यार्थ्यांची संख्या आपण त्या पद्धतीने घेतलेली आहे. 60 ते 80चे 14, 80 ते 100चे 20 विद्यार्थी, 100 ते 120चे 24 विद्यार्थी आणि 120 ते 140 ते 22 आहेत आणि 140 ते 160 असे 16 विद्यार्थी आहेत. तर इथं 1 सेंटीमीटर आपण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 2 विद्यार्थी घेतलेले आहेत आणि एक्स अक्षावर 2 सेमी बरोबर म्हणजे 1 सेमी बरोबर 10 मिनटं असं घेतलेलं आहे. या पद्धतीने आपला हा 6.4 सरासंच संपले.